नमस्ते. आपलं अरविंद गणेश दामले चॅनेलमध्ये स्वागत आहे. मी अरविंद दामले आपल्यासमोर प्रस्तुत करीत आहे माझ्याच काही मराठीमधील कविता. हा आहे ह्या कवितांच्या सत्राचा 522वा भाग. आपल्याला या पसंत पडल्या तर चॅनेलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. तर पहिली मराठीतील कविता आहे. काहीही नवीन काम करण्यासाठी अनुभव खूप महत्त्वाचा असतो आणि गंमत अशी की तो काम झाल्यावरच मिळतो. काहीही नवीन काम करण्यासाठी अनुभव खूप महत्त्वाचा असतो आणि गंमत अशी की तो काम झाल्यावरच मिळतो. मन आणि बुद्धी दोन्हीही पॅराशूटसारखे असतात. त्यांना मते, दुराग्रह आणि विचार यांच्या पिंजऱ्यातून मुक्त केले आणि त्यात सर्व बाजूंनी वारे मुक्तपणे शिरू लागले तरच ते नीट काम करते. मन आणि बुद्धी दोन्हीही पॅराशूटसारखे असते. त्यांना मते, दुराग्रह आणि विचार यांच्या पिंजऱ्यातून मुक्त केले तर त्यात सर्व बाजूनी वारे मुक्तपणे शिरू लागते आणि मग ते नीट काम करू लागते. तिसरी कविता आहे. अभ्यास करायचा की नाही हे मी नाणे टाकून ठरवणार आहे. जर छाप पडला तर झोपून जाणार आहे. जर काटा पडला तर टीव्हीवरचा सिनेमा बघणार आहे आणि जर ते नाणे उभे राहिले तरच अभ्यास करणार आहे. अभ्यास करायचा का नाही हे मी नाणे टाकून ठरवणार आहे. जर छाप पडला तर झोपून जाणार आहे. जर काटा पडला तर टीव्हीवरचा सिनेमा बघणार आहे आणि जर ते नाणे उभे राहिले तरच अभ्यास करणार आहे. आता चौथी कविता आहे. शंकराचार्य लिखित विवेक चूडामणी ह्या ग्रंथावर आधारित हा पुढचा 56वा भाग. आत्मा म्हणजे शुद्ध ज्ञान ते स्वयं प्रकाशित असते. शरीर मन यांना ऊर्जा त्यापासूनच मिळते. आत्मा म्हणजे शुद्ध ज्ञान ते स्वयं प्रकाशित असते. शरीर मन यांना ऊर्जा त्यापासूनच मिळते. बुद्धीला ही सारी ऊर्जा त्यापासूनच मिळते. बाहेरील गोष्टींचे ज्ञान मन बुद्धीपासून होते. बुद्धीला ही सारी ऊर्जा त्यापासूनच मिळते. बाहेरील गोष्टींचे ज्ञान मन बुद्धीपासून होते. यांच्या माध्यमातून आत्मा अनुभव घेत राहतो. ज्ञानाचेही आत्म्याभोवती आवरण बनवतो. यांच्या माध्यमातून आत्मा अनुभव घेत राहतो. ज्ञानाचेही आत्म्याभोवती आवरण बनवतो. बाहेरील ज्ञानाने आत्मा देखील झाकून जातो. ज्ञानमय कोशही बाहेरच्याशी नाते घट्ट करतो. बाहेरील ज्ञानाने आत्मा देखील झाकून जातो. ज्ञानमय कोशही बाहेरच्याशी नाते घट्ट करतो. जे नसते ते खरे वाटते माणूस भ्रमात जातो. मातीच्या भांड्यांचे रूप बघतो माती विसरून जातो. जे नसते ते खरे वाटते माणूस भ्रमात जातो. मातीच्या भांड्यांचे रूप बघतो माती विसरून जातो.
नामरूपात हरवून जातो तेच खरे म्हणतो. मुळात सारे एकच आहे हे सोडून देतो. नामरूपात हरवून जातो तेच खरे म्हणतो. मुळात सारे एकच आहे हे सोडून देतो. नामरूप माणसाने दिले हे विसरून जातो. कोणापासून सारे बनले हे विसरून जातो. नामरूप माणसाने दिले हे विसरून जातो. कोणापासून सारे बनले हे विसरून जातो. आत्म्याला तर गुणच नाही तो तर फक्त असतो. पण त्याच्यामुळेच सारे असते हे विसरून जातो. आत्म्याला तर गुणच नाही तो तर फक्त असतो. पण त्याच्यामुळेच सारे असते हे विसरून जातो. वेगवेगळ्या प्रकारे आत्मा कामे करीत असतो. रूप गुण दिसती वेगळे पण तो तोच असतो. वेगवेगळ्या प्रकारे आत्मा कामे करीत असतो. रूप गुण दिसती वेगळे पण तो तोच असतो.